नमस्कार मित्रांनो. तर पोरांचा पण आता मस्त बाकी अभ्यास चाललाय. पृथ्वीराज, संग्राम, दीपा, मयूर, मीना पोरांना आला शाळेतून. पोरांना कुठं जातं शाळेत तुम्ही? हा होय. सागर पण बालवाडीत जायला आता थोड्या दिवसांनी. हंगाकडे बारीक आहे. दादू कितवीला आहे तू? हा दीपा तू? 5वी. तो संग्राम 3री. होय. मीना तू कितवीला आहे? 3रीला. होय. आणि इकडे आता पृथ्वीराज कितवीला? पृथ्वीराज 2री. होय. अशी पोर आहेत बघा शाळेत. आणि सागर तू? हा तू जाणार का नाही? होय. तू दादू बरं म्हणलं होतं मी जातो शाळेत. दादू बरं हा तू मांजरा बरं खेळतोय आता इथं आल्यापासून. पोरं शाळेत गेले की त्याने मांजरा बरं खेळायचं. तर ही पोरं आपली मराठा शाळेमध्ये इथं गावामध्ये राखत. चाललाय पोरांचा मस्त बाकी अभ्यास. आता काय गाय गुराला खाया आणायचं. मेंढर पण आता थोड्या वेळात वाड्यात येत्याल. मस्त बाकी आता मेंढराला निवारा पण बनवून घेतलाय आज. त्याच्यावर कागद घेतला टाकून वर. इकडं हे कुटी मिशनीचं शेड आहे ह्या साईडला. तर आता बोलवायची ते मेंढर आता लागलाय थोडा थोडा कुडूसा पडायला. दादाजीने वाड्यात दादा तर आजच्याला त्याने खुरपा गेल्यावर मस्त अशी तांदूळची भाजी आणली. खुरापतानी वावरात जेवढी भाजी भेटली ती साईडला धरली आणि गावात साईडला धरलं. आणि मग आता ती बनवायची. तर मिरची त्याने आधीच वाटून घेतली. लसूण मिरची माझं चाललं होतं मेंढरातलं काम. कोकरी पाजायची जरा त्याला शेंगदाणा सोलून घेते. आता सोलले तर वाईट राहिलं ते. तर पोरांचा बी मस्त असा अभ्यास चाललाय बाहेर. आता तवा चांगला गरम झालाय. भाकरीला करत तवा ठेवला होता पण म्हणलं आधी भाजी करून घ्यावं. त्यात जरा शेंगदाणा भाजून घेते आता. सागर आज काय खायचे आपल्याला? खाली बस बा. हा काय सागर हा खाली बस. आता लय पोरं खेळायला ना तुला. नाही खेळतात ना. तू पण बिमंगाची शेंगा खातो काय? हा घरचाच बिमंग आहे आपला. तर काय जणांचं झालं दूध काढायचं दार. काय लोक दार म्हणतात काय दूध काय कुटी करायची. आता आम्ही जरा मेंढरातलं काम करून. काय म्हणतात बा? हा दूध काढायचं म्हणल्या काय म्हणतात? गाया पाजवायच्या. तिकडं म्हणजे प्रत्येक प्रांताची भागाची ही भाषा वेगळी वेगळी असते. आमची बोली भाषा आहे मेंढराचं शेराचं दूध काढायचं म्हणलं हुडकायचं की होडकायचं. गायांची पिळायचं म्हणतात किंवा पिळायचं पण म्हणतात. होडकायचं का म्हणतात तर आपल्या 10 बकऱ्या असू द्या 5 असू द्या 100 असू द्या 200 असू द्या त्यातून ते मेंढर होडकून काढायचं एक असं पण आहे. हा म्हणजे सोडून काढायचं आणि मग त्याला होडकायचं दूध काढायचं त्याचं सोडून
तर चालली मस्त बाकी ही भाजी. आणि हो त्यात आधी कांदा टाकणार आहे. आता इथं गावाकडं म्हणजे मस्त असं लाईटीमध्ये सगळं, किती जरी उशीर झाला ना जेवणाला तरी लाईट असल्यामुळं काहीच वाटत नाही. वाड्या वाजता तरी सवय लागली त्याच्यामुळे तिथं पण नाही काय. पण इथं म्हणजे असं वाटतं की आपल्याला उजाडलेलंच आहे आता जेवण करायला. कांदा चांगला लाल तळून घेतला. आता मी मिरची वाटून घेतलेली ती टाकते. त्याने लसूण मिरची मीठ घालून चांगली बारीक वाटून घेतली पाट्यावर. कांदा आणि मिरची चांगली आता तळून घेतली. आता भाजी टाकून घेणार आहे त्यात. टाकली नंतर थोडीशी टाकली तिला राखी खालची वर केली की मग आपला तर ते तळून घेतलेला मिरची कांदा ते आहे ते वर असा मध्ये घ्यायचा. परत राहिलेले टाकून घेणार आहे आता. ही भाजी दिसताना लय दिसती पण शिजल्याच्या नंतर थोडीच होणार. आणि पुन्हा कवळे निसते लुसलुसीत भाजी. खरं तर बाणायला म्हणजे सगळ्याच भाज्या आवडतात. बाणाने मागाल ती मी खाली थोडीशी भाजी बनवली होती, सराट्याची भाजी बनवली होती. म्हणजे जो रानामध्ये सराटा असतो काटा काटा, म्हणजे आपल्या पायामध्ये तो दसऱ्या दिवाळीच्या टायमाला पायामध्ये टोचतो तो परत लक्षात आलाच असेल, सराटा खायला म्हणतात. आणि मग बाणाने ती भाजी बनवली होती आणि मग ती दादाने मी खाली. परत ती चांगली मस्त बाकी झाली होती. एक दिवस कायची बनवली? कायची बनवली होती चालेल ती नाही ना आम्ही खाली. चिलीची. चिलीची का? ताले चिलगावली होती मग त्या चिलीची भाजी बनवली होती. आपल्या वावरात बारीक गुळवाणी असते ती. थोडं जरा झाकण ठेवून आता शेंगदाणा वाटून घेते. भाजून जरा त्याची टरपाला काढले चोळून. कायांची निघली कायांची राहिल्यात. तर ते लय बारीक नाही करणार, असं आबाड दोबाडच ठेवणार आहे. आणि मग त्या भाजी बरं खायचं म्हणलं ना त्याचं समजा डाळीसारखं बारीक झालं ना हरभऱ्याच्या की खायला लय मस्त लागते भाजी. मग दाताखाली ते शेंगदाणा गावल्याच्या नंतर तर गज भरून भाजी कढई गज भरली होती तर शिजून पार खाली गेली ती. आता मस्त अशी जरा हलवून घेऊन चांगले हलवल्याच्या नंतर त्याचा ती मिरची वाटलेली त्याला लागते. नाहीतर मग त्याचं ते टाकलेल्या मुठाऱ्या तसंच राहतात लेपत. एकदम हलक्या हाताने हलवा. कवळी भाजी असल्यामुळे लगेच शिजते, जास्त शिजून द्यायची नाही तिला. आता ते शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे ते टाकून घेते. वाड्या संग नाही तर काय फरक वाटते आता? हा लय फरक ना. लय ना. मग काय इथं घरदार आहे. घरदार आहे. वाड्याला 3 दगडाची चूल. एवढंच घे वाड्याला तिन्ही बाजूने सरपण घालायचं की लगेच गरम तवा होतो आणि पटापटा स्वयंपाक होतो. ह्याला एकाच साईडने घालायला लागतात. वाड्याकडची कशी पावसा पाण्याची
सरपण काटोगे भिजलेलं असतात. हा. इकडं म्हणजे जेवढं बाहेर भिजतं तेवढंच, आणि मग घरात आणल्यानंतर ते कोरडं होतं हळूहळू. नाही आता आता वाडा एका ठिकाणी असं आता बी नाही टेन्शन काय वाड्याचं, वाटणीच फक्त. तर बाणाने मस्त बाकी भाजी आता तयारच झाली आहे. तयार केली. आता भाकरी करायच्या तरी. तर अगदी तांदूळक्याची भाजी म्हणजे न पेरलेली ही वर्षातून बाजरीच्या सीजनलाची भाजी उगवते तांदूळक्याची. तर वेगवेगळ्या भागामध्ये ह्या भाजीला वेगवेगळ्या नावं आणि लोक म्हणजे आता आपल्याकडे बोलत तांदूळ असतात, सांगित असतात. हा आपल्याकडे तांदूळचा म्हणतात, हा कोकणात चवळं माठ म्हणतात, चवलं माठ म्हणतात, चवलं तर माठ. ही भाजी म्हणजे खायला एकदम मस्त बाकी आहे. आणि हिला कुठलं औषध नाही, फवारणी नाही, ही एकदम नैसर्गिक उगवलेली वर्षातून फक्त हे बाजरी सीजनलाची आपल्याला भाजी भेटते खायला. बी पडलेलं असतं तेच टायमाला पुन्हा नाही बाई. हम्म. मग ते बी पडलं की परत पुढल्या वर्षी होतीच तयार. असे जर हराव भाकर ठेवली आणि जर तिला पापड आला तर खायला लय मस्त बाकी लागते. त्या बोयटे दादा आलं होतं ना, हा. ते मला म्हणत बाई मला काय नको फक्त हराव कडक भाकर भाजून ते खायला. बघा आता तिला असा आणि लसणाची चटणी. फुगली भाकर ती पापड आलाय तिला म्हणा. तर आता बसायचे मस्त बाकी जेवायला. तर आता बाणाय गरमा गरम भाकरी बनवते आणि सुला इकडं वाढते. झालं ना सगळं काम दूध पाणी काढून. झालं हा झालं की. तर आता पोरं जेवली. आता दादा ना आम्ही जेवाय बसतोय. दीपा तुला नाही आहे दादा. बस घरी कडक भाकर मामाला पाहिजे ना. आहे का? कशी काय आहे भाजी मग? थोडस मी एक नंबर झाली. हा बरं दिवसाला चांगलं होती भाजी भाकर गावली. अगदी एक नंबरची तांदूळची भाजी आहे आजची. चटणी लय भारी. हा शेंगदाण्याची चटणी होती, मिरची घातली लय भारी.